ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामी आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आदेश घेऊन आले आहेत आणि तो तुम्ही 8 मिनिटे मन लावून ऐकायचा आहे आणि तेव्हाच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल. म्हणून हा व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील आणि तुला ते समजणारही नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, ते सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. फक्त आपण आपलं काम करत राहायचं आहे. लाखोंच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते. त्याचे कर्म मात्र आपल्या आयुष्यातही चांगले असतात. आणि जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी या आनंदात बदलून जात असतात आणि त्या आपल्याला समजतही नाही. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे असतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यामध्ये त्याला कोणाची गरजही भासत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुमचा नसला तरी आज जरी तू कितीही दुःखात असला तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस आणि तुझे कधीही वाईट होणार नाही. म्हणून स्वामींच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि सर्व काम आपल्याला चांगल्या पद्धतीने करत राहायचे आहेत. आणि जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचा होत असतो. आणि शेवटी तुमचा जो विजय हा फिक्स आहे, कारण आपल्या पाठीमागे खुद्द स्वामी समर्थांचा हात आहे. म्हणून हरलेल्या मनाची आशा आहेत स्वामी, थकलेल्या पावलांनी ती दिशा आहेत स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी. पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी. म्हणून स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड आयुष्यात होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग मात्र आहे. आणि प्रश्नांची उत्तरे मिळण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान हा आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आपल्याला आवश्यक आहे. आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचा, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप आपल्याला आयुष्यामध्ये मौल्यवान ठरते. आणि त्यासाठी आपण भरपूर काही मेहनत घेतलीच पाहिजे आणि प्रयत्नही केलेच पाहिजे. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व दिले पाहिजे, कारण काही गोष्टी या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग मात्र होत नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. आणि तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच तुमचं मन हे प्रसन्न राहील आणि त्यानेही तुम्हाला आळस येणार नाही. म्हणून एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य मात्र पूर्णपणे दिले जाते आणि त्यांनाच पुढे केले जाते. म्हणून आपण कोणतेही काम करत असू त्यात आपल्याला पुढचा विचार नक्कीच करायचा आहे की आपण वर कसं जाऊ शकतो. म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास नक्कीच तयार राहा आणि तुम्ही त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य हे अद्वितीय आहे आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करायला हवे, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. आणि ज्या शेती क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक हे मात्र नक्कीच केले पाहिजे. आणि जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असेल
तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला एक नवीन संजीवनी नक्कीच मिळेल. आणि स्वामींचा हात तर तुमच्या पाठीशी हा असणारच आहे. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा. कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस नक्कीच करत असते. आणि ते धाडसच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण कासव ही शर्यत त्याच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकत असते. आणि तुम्ही तसेच न थांबता प्रयत्न मात्र केले पाहिजे. आणि त्या प्रयत्नांमागे तुमची चिकाटीही असायला हवी आणि असायला पाहिजे. आपल्या सहभावातली परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. आणि ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही प्रयत्न करणं भागच आहे आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनात सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत आणि ते प्रयत्न सोडून देतात. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर स्वामींची नक्कीच तुम्ही धावा घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला नवीन मार्ग प्राप्त होईल. आणि जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा. कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागत असतात. आणि त्यामुळे तुम्हालाही जीवनात संकटांना सामोरे जावेच लागणार आहे, हे मात्र निश्चित. आणि इच्छाशक्ती असणे एक खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणतीही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग की पुस्तकांशी आपली मैत्री झाली पाहिजे. आणि गुरुचरित्राचा अभ्यास आपण नक्कीच केला पाहिजे. गुरुचरित्र वाचल्याने आपल्या जीवनातील भरपूर काही संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये आपण नक्कीच ठेवले पाहिजे. कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला जात असतो. आणि आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या ना तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळेल. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे असते. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही आपले होत असते. आणि हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीही मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. त्याच्याकडून आपण शिकलेच पाहिजे. तसे अंधारा रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी आपल्याला वाटत असते. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे. कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. आणि या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होतच असते. आणि नेतृत्व हा गुण तुमच्यात असायला हवा. हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात आपल्याला व्यस्त राहायला हवे. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवेल. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा. कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल. पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही आपल्याला लागणार नाही. आणि स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी धाडस मात्र दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल. आणि ते मिळते सुद्धा. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्यांचे ध्येय हा साध्यच करू शकतो. आणि शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपण कधीच हरू शकत नाही आणि आपल्याला कोणी हरवूही शकत नाही. जोपर्यंत स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते
जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल ना, तेव्हा मात्र त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असले पाहिजे. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागते आणि कष्ट हे आपल्याला उचलावे लागते. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र येत नाही आणि आयुष्यात त्याला अपयश त्याच्या मार्गावर दिसतही नाही. म्हणून स्वामींवर पूर्णपणे आपण विश्वास ठेवायला हवा. म्हणून आपल्याला जे भेटेल ते भेटत आहे व भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे आणि अर्थाने घ्यावा आणि त्या अर्थाने आपण जीवनाची नौका पुढे सरकावी. आमची वाईट वेळ नव्हती, आम्हाला माणसंच वाईट भेटली होती आणि त्या वाईट माणसांमुळे आम्ही त्यातून निघू शकत नव्हतो. म्हणून ती माणसं चांगली भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि नक्कीच माणसं चांगली भेटली आणि स्वामींचा आशीर्वादही त्यात आम्हाला लाभलेला आहे. म्हणून तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. आणि नक्कीच तुमची भक्ती आणि एकदम त्यामध्ये एवढा आनंद मिळतो ना की ते सांगू नका. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशामध्येही नाही. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा तिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. आणि नक्कीच तुम्हाला कोणती माणसं सापडणार नाहीत जर तुम्ही फक्त स्वामींना जीव लावा आणि स्वामींची भक्ती करा. बस बाकी काही नाही. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणालाही व कोणतीच गोष्ट ही नाही आणि फक्त स्वामींचे नाम आहे आणि ती आपण घेत राहिलं पाहिजे. स्वामी सांगतात की वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते आणि संकट काळात ती आपल्याला बरोबर देखील असते. म्हणून नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि तेही आपल्याला लाभत असते ज्याचा आपण विचार देखील केला नव्हता. आणि त्या गोष्टी आपल्याला आयुष्यात येत असतात, पण आपण काय करतो की त्या गोष्टी आपण चुकीच्या मार्गाने नेतो आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. पण तसं न करता आपण फक्त चांगला विचार केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. नक्कीच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे हरवलं आहे ते शोधल्याशिवाय परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे, कारण दिलेल्या श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि कधीच खाली येतही नाही. म्हणून तो बघतो सर्व फक्त निर्णय उशिरा घेतो आणि उशिरा लोकांना त्यांची कर्माची फळं मिळतात. मग ती वाईट असो किंवा मग चांगली असोत, मग ती फळं त्या लोकांना मिळून नक्कीच राहत असतात. म्हणून आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाही. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे आणि सर्वात चांगलं हत्यार हे धैर्य आहे आणि सर्वात चांगली सुरक्षा हे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध हे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि त्याचा आनंद तुम्ही जीवनात नक्कीच घेतला पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही आणि ते फक्त परमेश्वराला माहिती असतं आणि नक्कीच परमेश्वरही त्याचा विचारही करत असतो. म्हणून जीवन एक घाट आहे आणि तिथे काही अशी वळणे येतात जे आपला नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका. जे होईल ते पाहिलं जाईल आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना तर या जगात कोणीच कुणाशी बोललं नसतं. हे कटू सत्य आहे, पण सत्य देखील आहे. म्हणून स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आळस झटकल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून आळस तुम्ही अजिबात जीवनामध्ये नाही केला पाहिजे आणि नेहमी चांगल्या मार्गाने आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता कशी आहे यावर आपले जीवनही अवलंबून असते. म्हणून मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण हा भाविकच असतो. आणि म्हणून आपला गाभारा मनाचा पवित्र ठेवा आणि पवित्र मनाने प्रत्येकाचा विचार देखील करा. म्हणून माझ्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे, पण आपण काय करायचं, सगळ्यांशी गोड बोलायचं आणि चांगलं बोलायचं. बस एवढंच आपण करायचं आहे आणि चांगल्या मार्गाने आपण लोकांशी जोडायचं आहे. म्हणून कुणाच्या मनात काय चाललंय ना याचा विचार करत बसायचं नाही आणि तो विचार करून आपल्याला काहीही होणार सुद्धा नाही आणि आपण अजून पण प्रॉब्लेममध्ये येऊ आणि संकटात देखील येऊ. म्हणून स्वामी म्हणत आहेत की यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधी सोपाही नसतो. म्हणून तो प्रवास नक्कीच तुम्ही करून बघा आणि यश मिळवून बघा.
तुम्हालाही तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष, बस एवढंच करायचं. आणि मग तुम्ही आयुष्य बघा कसं आनंदाने जगणार आणि आनंदाने तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळणार आहेत. मित्रांनो, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून आपले स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे तुम्ही नक्कीच मनात ठेवा आणि हृदयात ठेवा. म्हणून तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय चाललं आहे ना हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण ते तुम्हाला नक्कीच पाहत असतात, कारण ते तुमच्या हृदयात आहेत. आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं शक्य गोष्ट ही कोणतीही नाही या जगात की स्वामी ते शक्य करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण जे मागतो ते तर खूप छोटं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागत असते. म्हणून अहंकारापासून सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कळा तुमची लोकप्रिय कमी करत असते आणि आतील कळा तुमची शुद्धताही कमी करत असते. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची हवी. आणि कष्टाचा पैसा हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकत असतो. आणि कष्ट केल्याशिवाय माणसाला यशही मिळत नसते. म्हणून स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्हाला ठरवायचे की तुम्हाला काय करायचंय. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर आपल्याबरोबर पलटतो आणि मग तो आपल्यावरच सगळं काही उलट फिरत असतो. म्हणून पहिल्या दिवशी लोक असतील तुम्हाला, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचे ना तेच करा आणि त्या मार्गाने चला. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय या जीवनात नक्कीच देतील. आणि साथ देण्याची हिंमत नसेल ना, तर लोक सोबत राहण्याची गंमत तुम्ही अजिबात करू नका. कुणाला तसा वादाही करू नका. म्हणून निश्चित राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणत आहेत की कुठेही जा तिथे मी तुम्हाला दर्शन देईल. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यलाही शक्य करेल. फक्त स्वामी समर्थांच्या नामात आपण राहिलं पाहिजे. आणि स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. म्हणून देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीव भावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे आपल्याला देव सांगून गेले आहेत. म्हणून माणसांची काळजी घ्या आणि माणसं जपायला शिका. नक्कीच तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवून जाल. आणि सत्य पचवण्याची कुवत नसली की माणूस खोटी बदनामी करायला ही सुरुवात करत असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल, पण लाचारीत जाता कामा नये. आणि कुणाजवळ लाचार व्हायला आपण एवढे राहू नये की आपण कष्ट करू नये. आणि आपण मागे राहू म्हणून कष्ट जरूर केले पाहिजे आणि कुणापुढे लाचार झाले नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला या आयुष्यात सापडतील. आणि त्यांना मी तुमच्यासाठी पाठवून देखील देईल. फक्त तुम्ही शोधायला बाहेर तर पडा, सर्व काही मिळेल. म्हणून नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल, आणि हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला हा शिकत असतो. आणि तोच आयुष्य हे जगताना जगतही असतो. म्हणून लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण दिवस तेच आहेत, पण लोकही पहिल्यासारखी आता राहिली नाहीत. म्हणून आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर, आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण हे नक्कीच असायला हवं. त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि काळ आणि पैसा देखील वाचत असतो. म्हणून कर्म चांगले करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा उपरवाला, अशी म्हण आहे. म्हणून आपण कर्म चांगले केले तर देव वरून बघतच असतो आणि तो देव आपल्या सोबतही असतो. म्हणून वेळ निघून जाते, पण शब्द कायम लक्षात राहत असतात. म्हणून मित्रांनो, शब्द हे तुम्ही आयुष्यामध्ये जपून वापरायचे असतात. म्हणून कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल ना, तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा भरपूर काही चमक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला ना, तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या पाठीशीच असणार आहे. म्हणून स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल आणि संकट हे तुमच्यावरून नक्कीच चालले जाईल. फक्त स्वामींच्या सेवेत तुम्ही राहायला हवं. आणि माहिती नाही तुमचं आणि माझं नातं काय आहे, असं स्वामींना कायम म्हणत असतो. आणि पण तुमच्या विना जीवन जगणं हे या जन्मात अशक्य आहे. आणि स्वामींशिवाय जगणं हे आपल्याला होऊ शकत नाही. आणि स्वामींचं आपण नामस्मरण हे नक्कीच केलं पाहिजे.
आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. ते योग्य वेळी योग्य तेच करतात आणि योग्य निर्णय ते आपल्यासाठी घेत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी ह्या तुम्हाला मिळाल्याच नक्कीच पाहिजे. म्हणून कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग तिथे मी नाही. आणि तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, माझ्या नशिबात. म्हणून कोणाच्यातही नशिबात कोणती गोष्ट नाही ही वरूनच ठरून येत असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. देवाला ते चुकले नाही तर आपल्याला कसे काय चुकणार आहे. म्हणून कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आयुष्य चांगलेपणाने कसे जगता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही. म्हणून दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईटच होईल. आणि हे सत्य आहे आणि हीच नीती सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, येऊ नकोस बाळा, मी 24 तास तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि मी तुला दर्शनही देत असतो. फक्त तू मला ओळखायला शिक. नक्कीच तुला आम्ही चमत्कार दाखवणार आहोत. आणि म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे हे अजिबात ओळखता येत नाहीत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना ते संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कमी अजिबात नसते. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचार सोडून द्यायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असले की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची नक्कीच बदलून जाईल. आणि म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन हा उपयोगाचा नसतो. म्हणून हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत आणि ती म्हणजे आपले आई वडील. आणि त्यांना जपा. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाहीये आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप ही मजेदार गोष्ट आहे. आणि काही लोकांना वाटतं की देवाला मी भजत आहे आणि त्यांचे नामस्मरण मी करत आहे तेव्हा देव बघतायत, पण ते चुकीचे काम करत असताना देव बघत नाही असं त्यांना वाटतं. आणि पण तसं नसतं. देव त्याही वेळी तुम्हाला बघतही असतो. म्हणून मिठासारखं झाले आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात, पण त्यांना हे माहीत नाही की आपण काळ हा येणार आहे आणि आपल्यासोबत स्वतः स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटतील. म्हणून भोळ्या भाळ्या माणसाला कधीही फसवू नका. भ्रमात राहू नका. हा माझा तो माझा. आपली वेळ खराब आली नक्की कोणीच कोणाचं नसतं आणि हे लक्षात ठेवा. म्हणून वेळेनुसार बदलणारी माणसं हे आयुष्यात कधीही तुम्हाला धोका देखील देऊ शकतात. म्हणून साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत आणि ते शेवटी जाऊन ते समजत असतात. आणि म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते आणि ते शेवटपर्यंत टिकवणेही गरजेचे असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे हे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम तुम्हाला मिळत असतात. आणि संस्कार चांगले असतील ना तर ती व्यक्ती कुणाच्या ताटातले हिसकावून खात नाही. आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातले थोडं दिल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून सवय बदलू शकते, स्वभाव माणसाचा कधी बदलू शकत नाही आणि तो बदलण्यासाठी त्याला खूप परिश्रम घ्यावे लागतील. म्हणून पैसा कमवण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी पैसा कमवा. कितीही कमावून ठेवलं तरी सोबत काहीच येणार नाही. मन मारून नाही तर मन भरून जगायचं असतं. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, फक्त ती गोष्ट जाणीव आपल्याला नक्कीच राहायला हवी. आणि ती जाणीव जर आपल्याला ज्याला असली त्याला प्रत्येक गोष्टीचं मोल हे नक्कीच जीवनात समजत असतं. म्हणून एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे आपले स्वामी समर्थांची कृपा आहे असं समजा आणि त्यांना नक्कीच तुम्ही धन्यवाद द्या. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि म्हणून कचऱ्यात फेकलेली भाकरी हे सांगते की पोट भरलं की माणूस आपली लायकी विसरून जात असतो. म्हणून स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधीच योग्य ठरत नसतो आणि मग तो शेवटपर्यंत योग्यच असतो. कारण त्या व्यक्तीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो आणि स्वामी आपल्या पाठीमागे असतात. म्हणून जीवनात चांगले घडो व वाईट घडो, पण जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि म्हणून स्वामींच्या इच्छेतील वाईटही चांगलेच आपल्यासाठी नक्कीच असणार आहे. आणि म्हणून जागल्या मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते ना
तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष हा आपल्यासाठी चालू होत असतो, हे लक्षात घ्या. आणि एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता मात्र येत नाही. आणि म्हणून गरज संपली तर लोक देवाला विसरतात, मात्र आपण तर माणसं आहोत आणि ही माणसं आपण जपून ठेवली पाहिजेत. कारण माणसं यांना म्हणत असतात आणि मन हे आपल्याला कधीच कुणाचं तोडू नये म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता अजिबात नसेल. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही, तर नाती ही जाणीवांनी जुळल्या जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते, आणि जाणीव नसेल तर आपली माणसे ही परकी मात्र नक्कीच होऊन जात असतात. म्हणून 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अधिक वाढून जात असते. म्हणून जिथे संपूर्ण शक्ती होतात असमर्थ, तिथे फक्त एका विश्वशक्ती असते. ती नाव आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणून हळूहळू का होईना श्री स्वामी समूंच्या नामस्मरणाने चांगले दिवस आपल्याला नक्कीच येत असतात आणि शेवटपर्यंत ते टिकतही असतात. म्हणून चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, तर स्वामी नक्कीच सुरळीत करतील. आणि तुम्ही तुमचे प्रयत्न फक्त इमानदारीने करत राहा. आणि जीवनात अशीच माणसं भेटावीत जी चालवणाऱ्याला पाडणारी नसावी आणि पडलेल्याला उठून चालायला लावणारी नक्कीच असायला हवीत. म्हणून नाम घेता स्वामींचे, कर्म पिढती जन्माचे, कर्मच होते गेला जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. म्हणून आपण काहीतरी चांगले कर्म केलेले असणार, त्यामुळे आपण स्वामींच्या शक्तीत आणि भक्तीत आलो आहोत आणि स्वामी आपल्याला बोलवत नक्कीच आहेत. म्हणून मी हे केलं, मी ते केलं असं म्हणून लय हवेत आपण जाऊ नका. तुम्ही फक्त निमित्त करणारा परमेश्वर आहे. पाण्याची वाफ होऊन कितीही ढग गेलात तरी पाऊस होऊन जमिनीवरच यायचा आहे, आणि हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चुका करणे हा जीवनाचा एक भाग आहे, पण चुका मान्य करण्याची धाडस मात्र फार कमी लोकांमध्ये असते. आणि ती चुका मान्य करून काहीतरी त्यातून शिकून आपण नवीन धडा हा जीवनाचा नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला तुम्ही कधीही घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असणार आहे. आणि तो अनुभव हा शेवटपर्यंत आपल्याला सोबत असणार आहे. म्हणून प्रसन्न आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण शब्द कधीही विसरू शकत नाही, आणि हेही तितकं सत्य आहे. म्हणून कदर करायला शिका. कोणी पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात, आणि ते आयुष्य आपल्याला परत परत असा मोकाही देत नाही. म्हणून मन मंदिरात नित्य होतेच पूजा स्वामींची. आस आहे मनाला फक्त त्यांच्या दर्शनाची, आणि त्यांचे दर्शन हे आपल्याला नक्कीच होईल. फक्त त्या भावार्थाने आणि मनापासून आपण त्यांची भक्ती करायची आहे. आणि जेव्हा दुःखातपणाने सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत असतात, आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून दुनिया साथ चले या ना चले, आपण आप साथ रहना मेरे स्वामी समर्थ. आणि स्वामींना हीच प्रार्थना आपण करूयात. म्हणून कामयाबी के दरवाजे होने के लिए बोलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं. म्हणून तुम्ही जर तुमच्या यशाचे दरवाजे वाजवलेत नाही तर ते कोणी उघडणार नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करायचे आहेत, आणि आपल्या देवावर निसंकोच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि योग्य वेळ आली की तो एवढा देतो की तुम्हाला ते संपणार नाही आणि मागायला काही उरणार पण नाही. म्हणून वेळ तर महत्त्वाची असतेच, पण त्या वेळेस आपल्यासोबत कोण उभं असतं हे मात्र तितकंच महत्त्वाचं देखील नक्कीच असतं. म्हणून माणूस एक दुकान तर जीव कुलूप आहे, आणि ते कुलूप उघडल्यावरच समजतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. म्हणून ते दुकान उघडल्यावर आणि तोंड उघडल्यावर आपल्याला माणूस कळत असतो, आणि ते दुकानही कळत असते. म्हणून घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कधी तुम्ही श्रीमंती अजिबात समजू नका. घरातल्या आईचा हसणारा आवाज आला की समजून जा की ते घर हे श्रीमंताचं नक्कीच आहे. म्हणून 100 वेळा तुटून सुद्धा तरी चालणे म्हणजे, पण पुन्हा उभं राहून धावायची आणि तयारी मात्र ठेवावी लागेल. कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही बरं असतं, आणि त्यामुळे आपल्याला जीवनाचा अनुभव हा नक्कीच येतही असतो. म्हणून हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा ही माणसं जास्त आडवी येत असतात, आणि तीच आपल्याला भरपूर काही अडथळे आणत असतात. म्हणून जे पाहिजे ते मला मिळायलाच पाहिजे हा हट्ट चुकीचा आहे. काही नशिबावर तर काही योग्य वेळ आली की सगळं काही आपल्याला मिळत असतं. म्हणून स्वामी सांगतात, मार्ग काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल यावर आपला महत्त्वाचा खूप मुद्दा मांडला पाहिजे, आणि तो महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.